आम्ही नैसर्गिक युती होण्यासाठी इच्छुक होतो, युती झाली नाही। नारायण राणे आपले दुर्दैव आहे, उदय सामंतांनी वक्तव्य केलं। तर आम्ही जिंकलो तर त्यांना लपायलाही जागा राहणार नाही। आमदार निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाणांवर टीका केली आहे। कदाचित वडील म्हणून त्यांची भूमिका होती, पण माझी मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका होती की राणे साहेबांना त्रास होईल असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीच करायचं नाही, ही भूमिका दत्ताशेठ आपण सगळ्यांनी घेतली होती। राणे साहेबांचं देखील दुर्दैव आणि आमचं देखील दुर्दैव। आज आपण युती न होता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लढतोय आणि युती काय आम्ही युबीटी बरोबर करा म्हणून सांगत नव्हतो किंवा युबीटीच्या पक्षप्रमुखांना आम्ही सांगत नव्हतो की आमच्या बरोबर युती करा। नैसर्गिक युती करण्यासाठी भाजप आणि शिवसेना ही कायमस्वरूपी एकत्र असली पाहिजे, ही भूमिका घेऊनच निलेशजी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत होते। परंतु निलेशजी काही लोकांनी तुमचा धक्का घेतलाय, हे निर्विवाद सत्य आहे। पण महाराष्ट्रामध्ये 350 जिथे निवडणुका चालू आहेत तिथे फक्त सिंधुदुर्ग आणि त्यातल्या त्यात मालवण चांगली गोष्ट आहे। आणि असं असून सुद्धा आम्ही जिंकलो तर लपायला जागा मिळणार नाही। लोक विचारणार, म्हणजे माझं म्हणणं आहे लोक विचारणार की एवढं सगळं करून सुद्धा काय उपयोग झाला। असं नका करू। आपण एकच आहोत, एक कुटुंब आहे। भारतीय जनता पक्षामध्ये राणे साहेब आहेत, सन्माननीय फडणवीस साहेब आहेत। आम्ही मनापासून मानतोय लोकांना, मनापासून। त्याच्यामध्ये 1% भेसळ नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।